नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं नारळ थेट पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी फुटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूरमधून महत्त्वाची माहिती. होय शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर कोणत्या तारखेला येणार ती फिक्स तारीख आता राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे. कोणत्याही शनी तारखेमध्ये बदल केला जाणार नाही अशी माहिती देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर कोणत्या तारखेला मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. कुणी म्हणत होतं 20 तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, तर कुणी म्हणत होतं 22 तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार. मात्र फिक्स तारीख कुणीही सांगत नव्हतं. मात्र याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले होते विठ्ठलाच्या दर्शनासाठी. यावेळी किसान मराठी न्यूजनं त्यांना प्रत्यक्ष विचारला असता त्यांनी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार ती माहिती त्यांनी दिलेली आहे. ते लाईव्ह दृश्य आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. त्यांनी नेमकं काय म्हटलंय बघा. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांना तब्बल 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. परंतु मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर नमो शेतकरी योजनेमधून तब्बल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 40,000 पेक्षा जास्त शेतकरी यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. याचं कारण देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं म्हणजेच बोगस कागदपत्र देऊन या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेलं नाही आहे, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेलं नाही आहे, अशा शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी डच्चू देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता मिळाला असेल तर अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अतिशय सहजपणे तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. तुम्हाला कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही आहे. उदाहरणासाठी EKYC असेल, फार्मर ID असेल किंवा बँक खाते अपडेट असेल, जर तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता आला असेल तर यापैकी कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही आहे. मात्र तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता आला नसेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. आता मेन मुद्द्यावरती हात घालूया. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे ती तारीख या ठिकाणी सांगणार आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून आपण ती तारीख ऐकणार आहोत. तर बघा मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी येणाऱ्या 28 जुलै 2026 तारीख नीट ऐका, तारीख पुन्हा ऐका, तारीख कान देऊन ऐका, तारीख अतिशय बारकाईनं ऐका. 28 जुलै 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये वितरित करण्यात येणार आहेत. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.